नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र बाय एन एस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये उत्क्रांती आणि उत्क्रांतीचे पुरावे पाहायचे आहेत. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण अनुवंशिकतेचे उपयोग आणि त्याच्यामध्ये प्रतिलेखन, स्थलांतरण, भाषांतरण ह्या कन्सेप्ट आपण क्लिअर केलेला आहेत. यामध्ये आपल्याला उत्क्रांती आणि जे उत्क्रांतीचे पुरावे आहेत ते एक एक पुरावा आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. तत्पूर्वी सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी मधला पहिला चॅप्टर अनुवंशिकता आणि उत्क्रांती. आपण आता अनुवंशिकता काय आहे, अनुवंशिकतेचे उपयोग कोण आहे, आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कोण केला, ह्या सर्व डिटेल्स माहिती आपण बघितलेली आहे. अनुवंशिकतेचे उपयोग, कुठं अनुवंशिकताचे उपयोग होतात ते पण आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रतिलेखन, स्थलांतरण, भाषांतरण या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे. एक एक कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत की उत्क्रांती म्हणजे काय, काय सांगता येईल उत्क्रांतीबद्दल. सजीवामध्ये बघा, त्याची व्याख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली तर तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही लिहू शकता की सजीवामध्ये अत्यंत सावकाशरित्या जो क्रमिक बदल झाला त्यालाच काय म्हटलं जातं, उत्क्रांती असं म्हटलं जातं. बघा, ही मानवी उत्क्रांती, आपण जी मानवामध्ये उत्क्रांती झालेली आहे, हजारो करोडो वर्षापूर्वी ही उत्क्रांती झालेली आहे. बघा की ही सजीवामध्ये अत्यंत सावकाश क्रमिक बदल होणे म्हणजेच काय, उत्क्रांती होणे. म्हणजे ही उत्क्रांती झाली तर त्या उत्क्रांतीचे पुरावे कोणते आहेत, तर उत्क्रांतीचे पुरावे आपल्याला पाहायचे आहेत. की पहिला पुरावा आहे, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल पहिला पुरावा, शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे म्हणजे काय, म्हणजे जे आपल्या शरीराची रचना आहे. बघा, हे इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये, शरीरशास्त्रीय पुरावे. शरीरशास्त्रीय पुराव्यामध्ये आपल्याला बघता येईल की एक एक पुरावा आपल्याला स्पष्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये 6 पुरावे आहेत. आपण एक एक पुरावा तो स्पष्ट करणार आहोत. पहिला आपल्याला पुस्तकामध्ये बाह्यरूपीय पुरावा दिलेला आहे. आपण अगोदर शरीरशास्त्रीय पुरावा काय आहे तो समजून घेऊ, त्याच्यानंतर बाह्यरूपीय पुरावा सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा, तुम्हाला एक पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे, तुम्हाला आकृती दिसत असेल. त्याच्यामध्ये एक मानवाचा हात आहे, बैलाचा पाय आहे, वटवाघुळेचा चर्मपर आहे, तर देवमाशाचा पर आहे. याच्यावरतून, याच्या हाडांच्या रचनेवरतून तुम्हाला असं दिसतं की जे काही प्राणी आहेत त्यांच्या रचनेमध्ये, त्यांच्यामध्ये त्या प्राण्यात असलेला उपयोग, त्यांचे जे अवयव आहेत त्यांचा वेगळा उपयोग आहे. मानवाचा हात असेल, बैलाचा पाय असेल, वटवाघुळीचा चर्मपर असेल, देवमाशाचा पर असेल, त्यांच्या रचनेमध्ये भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडाच्या रचनेत व जोडणीत जे साम्य दिसून येते, त्या साम्यतेवरतून हे सिद्ध होते की यांचे पूर्वज काय असावेत, एकच असावेत. म्हणजे हा उत्क्रांतीचा एक पुरावा आहे. त्याच पुराव्याला काय म्हणलेलं आहे, शरीरशास्त्रीय पुरावे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा एक पहिला पुरावा दिला होता, आपण अगोदर दुसरा घेतला, पण पुस्तकामध्ये तुमच्या पहिला पुरावा दिलेला आहे की त्याच्यामध्ये एक बाह्यरूपीय पुरावा आहे. बाह्यरूपीय पुरावा, बाह्यरूपीय पुरावा म्हणजे काय, बघा तुमच्या पुस्तकामध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत. त्या आकृत्या तुम्हाला दिसत असतील, त्याच्यामध्ये काही प्राणी आहेत तर काही वनस्पती आहेत. तिथं कुत्रा असेल, मेंढी असेल आणि कोल्हा असेल, या 3 प्राणी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि खालच्या वनस्पती दिलेल्या आहेत. वनस्पतीमध्ये आंब्याचं झाड आहे, आंब्याची पानं आहेत, पुन्हा चिकूचं जे काही झाड आहे त्याचे पानं आहेत, आणि जाम, पेरू त्याचे काही पानं आहेत. बघा, तुम्हाला असं सांगितलं की प्राण्याच्या तोंडाची रचना म्हणजे डोळ्याची रचना असेल, नाकाची रचना असेल, कानाची रचना असेल, अंगावरती केस असेल, हे साम्य प्राण्यामध्ये दिसून येत आहे. तर पानाचे शिरा म्हणजे पर्णदेठ जे असतील, म्हणजे जे पर्णदेठ आपल्याला म्हणता येतील, पानाची रचना ही एकसारखी आहे. तिन्ही जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये एकसारखी. याच्यावरतून हे स्पष्ट होतं की यांचे पूर्वज काय असावेत, एकच असावेत. हा सुद्धा कोणता पुरावा आहे, हा उत्क्रांतीचा एक पुरावा आहे. याच पुराव्याला काय म्हणलं गेलं आहे, बाह्यरूपीय पुरावे. इंग्लिशमध्ये मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स असं त्याला आपण
म्हणलेलं आहे. आणि जे शरीरशास्त्रीय पुरावे आहेत त्याला ॲनाटॉमिकल एव्हिडन्स असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो तिसरा एक पुरावा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तो असा आहे की अवशांगे. बघा, सजीवांत ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपीय अंगांना अवशांगे असे आपण म्हणत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे की स्क्रीनवरती येईल बघा, अवशांगे आहेत. काय काय आहे अवशांगे म्हणजे काय त्याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर पुराजीव विषयक पुरावे, चौथ्या नंबरचा एक पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव विषयक पुरावे म्हणजे काय, तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की कोट्यावधी वर्षापूर्वी कोणतेही जीव अस्तित्वात होते हे सांगता येईल. कशावरतून सांगता येईल, तर या पृथ्वीवरती फार मोठ्या प्रमाणावरती भूकंप आले, महापूर आले आणि त्याच्यामध्ये काही सजीव जमिनीच्या उदरामध्ये, जमिनीच्या पोटामध्ये गाडले गेले आणि जमिनीच्या पोटामध्ये गाडल्याच्या नंतर त्यांचे काही आपल्याला जो हाडं असतील ते भेटले. त्याच पुराव्यांना कोणते पुरावे म्हणतात, पुराजीव विषयक पुरावे असे आपण त्यांना म्हणत असतो. बघा, हे पण उत्क्रांतीच्या अभ्यासाचे महत्त्वाचे अंग आहे. म्हणजे हे जो पुराजीव विषयक पुरावे जो आहेत ते सुद्धा एक महत्त्वाचं अंग मानलं जातं. बघा, आतापर्यंत आपण 4 प्रकारचे पुरावे बघितले, शरीरशास्त्रीय, बाह्यरूपीय, त्याच्यानंतर अवशांगे आणि त्याच्यानंतरचा हे पुराजीव विषयक पुरावे. अजून आपल्याला 2 पुरावे बघायचे, 2 पुराव्याचा डिटेल्समध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतरचा एक पुरावा आहे, त्याला असं म्हणलं की जोडणारे दुवे. जे जोडणारे दुवे आहेत, बघा जोडणारे दुवे कोणते आहेत, आता बघा त्याचा पण अभ्यास करायचा आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल जोडणारे दुवे. त्या जोडणाऱ्या दुव्याचा एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, तेवढं पाठ करा, तेवढंच तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिता येईल. बघा, जोडणारे दुवे आपल्याला कशाला म्हणता येईल, जोडणारे दुवे. बघा, काही वनस्पती व प्राणी यांच्या शारीरिक लक्षणे असे असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटाशी संबंध जोडता येतो. यालाच काय म्हणता येतं, जोडणारे दुवे. उदाहरणार्थ एक पॅरिपट्स या प्राण्याचे वलय प्राण्यामध्ये खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपदासारखे अवयव दिसून येतात. तसेच संधिपात प्राण्याचे श्वासनलिका व खुली रक्तभिसरण संस्था आढळते. यावरून पॅरिपटस हा ॲनिलिडा व संधिपात या दोन्ही प्राण्यांना जोडणारा दुवा असं आपण मानलेला आहे. तुम्हाला स्क्रीनवरती ते दिसत आहे. स्क्रीनवरती जो आहे त्याचा तुम्ही एकदा जोडणाऱ्या दुव्यामधला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतरचा एक पुरावा आहे तो असा आहे की भ्रूणविज्ञान विषयक पुरावा. म्हणजे काय सांगता येईल भ्रूणविज्ञान विषयक पुराव्यामध्ये, तर भ्रूणविज्ञान विषयक पुराव्यामध्ये असं आपल्याला सांगता येईल की ज्यावेळेस तुम्हाला एक डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, त्याच्यामध्ये मनुष्य असेल, मासा असेल, गाय असेल, डुक्कर असेल. बघा, याचा जर अभ्यास केला तर प्रारंभिक अवस्थेमध्ये या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसून येत आहे. बघा, स्क्रीनवरती दिसायला तुम्हाला, स्क्रीनवरती दिसत आहे. प्रारंभिक जी अवस्था आहे याच्यावरती का आहे तर खूप साम्य तुम्हाला, म्हणजे सारखेपणा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येत आहे. पुढच्या टप्प्यामध्ये तो कमी कमी होत आहे. प्रारंभिक अवस्थेमध्ये साम्य आहे. या साम्यावरतून असं सिद्ध होतं की यांचे पूर्वज काय असावेत, एकच असावेत. हा झाला भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. बघा, आपण या व्हिडिओमध्ये कमी जास्त हा एक 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल. या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण उत्क्रांती पाहिली. उत्क्रांती म्हणजे काय, उत्क्रांती म्हणजे सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल, म्हणजे आपण त्याला काय म्हणलेलो, उत्क्रांती असं आपण म्हणलेलो आहोत. बघा, त्याच्यानंतर पुरावे बघितले, एक एक पुरावा बघितला. तुमच्या पुस्तकात पहिला दिला होता बाह्यरूपीय पुरावा, आपण तो 2ऱ्या नंबरला घेतला. अगोदर आपण शरीरशास्त्रीय पुरावे घेतले होते, काही हरकत नाही. बघा, 2 पुरावे झाले, बाह्यरूपीय, शरीरशास्त्रीय, अवशांगे, पुन्हा पुराजीव विषयक पुरावे, जोडणारे दुवे आणि भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. हे सगळे काय आहेत, उत्क्रांतीचे पुरावे आहेत. उत्क्रांती आणि उत्क्रांतीचे पुरावे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला, काय व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटतं, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.